नमस्कार, राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज मी स्पेशल उपवासाचे डोसे आणि त्यासोबत बटाट्याची चटणी बनवणार आहे. तर ते कशी बनवायची त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते. तर डोसे बनवण्यासाठी मी इथे सगळ्यात अगोदर 1 कप भगर घेतली आहे. त्यानंतर पाव कप साबुदाणा घेतला, अर्ध्या कपाला थोडासा कमी. आता ही भगर आणि साबुदाणा आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर साधारण 3 ते 4 पाण्यामध्ये ही भगर स्वच्छ धुतली जाते. तर आपला भगर आणि साबुदाणा पाण्याने स्वच्छ धुवून झालेला आहे. आता यामध्ये मी 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकून ही भगर 2 तासांसाठी भिजत ठेवणार आहे. तिकडे भगर साबुदाणा भिजतोय तोपर्यंत आपण इकडे बटाट्याची चटणी बनवून घेऊया. तर त्यासाठी मी इथे 2 मोठे बटाटे उकडून बारीक कट करून घेतले. त्यानंतर इथे खरपूस भाजलेले शेंगदाणे सुद्धा घ्यायचे आहे. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या. हिरवी मिरची आणि शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटण तयार करायचं आहे. त्यानंतर एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपले कट केलेले बटाटे टाकायचे. अगोदर आपण हे बटाटे तेलामध्ये हलकेसे फ्राय करून घेऊया आणि नंतर यामध्ये ते तयार केलेलं वाटण टाकूया. बटाटे थोडेसे फ्राय केलेत. आता यामध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचे जे वाटण केलं होतं ते टाकते आणि त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकते. आता हे सगळं चांगलं मिक्स करून याला चांगलं फ्राय करून घेऊया. तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर जिरे चालत असतील तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये ॲड करू शकता आणि ज्यांच्याकडे नाही चालत त्यांनी अशा साध्या पद्धतीने गेली तरी चालतं. ही उपवासाची भाजी बनवायला खूप सोपी आहे, त्यामुळे लवकर तयार झाली. तर आता गॅस बंद करते. हे बघा खूप मस्त झाली आहे. यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकलेत तरी छान झाले. तर आता 2 तास पूर्ण झालेत. हे बघा आपली भगर आणि साबुदाणा सुद्धा चांगला भिजलेला आहे. आता यातलं पाणी मी पूर्ण टाकून देते. यातलं पाणी पूर्ण काढल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये यातली अर्धी भगर आणि साबुदाणा मी अगोदर बारीक वाटून घेते. असं थोडं थोडं करून सगळी भगर आणि साबुदाणा आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते म्हणजे ही भगर आणि साबुदाणा एकदम बारीक वाटला जाईल. तर हे बघा भगर आणि साबुदाणा अशा पद्धतीने एकदम बारीक वाटलाय. तर या ठिकाणी आपली भगर आणि साबुदाणा एकदम बारीक वाटून घेतलेला आहे. हे बघा थोडा सुद्धा जाड नाही ठेवायचा, नाहीतर आपले डोसे चांगले होणार नाही. नंतर या डोस्याच्या बॅटरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून ते यामध्ये टाकलं. डोस्याचं बॅटर आपल्याला एकदम पातळ हवं आहे, तर हे थोडंसं घट्ट वाटतंय. यामध्ये आणखी 1-2 चमचे पाणी टाकते. तर हे बघा डोस्याचं बॅटर आपल्याला सेम असंच हवं आहे, एकदम पातळ, तरच आपले डोसे चांगले होतील. नंतर मी यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकते. त्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्यांची बारीक केलेली पेस्ट टाकते. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे बॅटर सुद्धा तयार आहे. तर चला मग लगेच डोसा बनवायला सुरुवात करूया. तर इकडे गॅसवरती मी नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवला होता. तो चांगला गरम झालाय आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तवा चांगला कडक तापल्यानंतरच यावरती आपल्याला बॅटर टाकायचं आहे. तर हे बघा या ठिकाणी मी बॅटर टाकले आणि चमच्याने असंच त्याला फिरवून घ्यायचं आणि गॅसच्या मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला सगळे डोसे बनवून घ्यायचे आहे. आता ही वरची बाजू आपल्याला पूर्ण सुकू द्यायची आहे. तर वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर मी यावरती तेल टाकते. या ठिकाणी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता किंवा उपवासाचं शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता. नंतर हा डोसा पलटून घ्यायचा. शक्यतो बरेच जण डोसा एकाच साईडने भाजतात, पण मी यावेळेस डोस्याची दुसरी बाजूसुद्धा थोडीशी भाजून घेणार आहे. जास्त नाही भाजायची, थोडीशीच.
तर या ठिकाणी आपला डोसासुद्धा छान भाजलेला आहे. आता हा काढून घेते आणि बाकीचे डोसेसुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेते. तर पहिला डोसा भाजून झाला की त्यानंतर दुसरा डोसा टाकायच्या अगोदर यावरती पाणी टाकायचं आणि ते एका रुमालाने पुसून घ्यायचं, म्हणजे दुसरा डोसा तव्याला चिटकत नाही. आता यावर अगदी मधोमध डोस्याचं बॅटर टाकायचं. मी आधी डोसा बनवला त्याच पद्धतीने हा डोसा बनवायचा. तर अशा सोप्या पद्धतीने आपले उपवासाचे डोसे आणि त्यासोबत बटाट्याची चटणी तयार झालेली आहे. उपवास असला की सगळ्यांच्या घरी साबुदाण्याची खिचडी असतेच आणि त्यामध्ये बऱ्याच जणांना ती खिचडी आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ही रेसिपी स्पेशल आहे. तर त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत.